नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे उद्धव ठाकरेंनी भाजप आणि निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेची। ईव्हीएमवर आमचा अजूनही संशय असं उद्धव ठाकरे म्हणाले। निवडणुकीत घोळ घालणाऱ्या निवडणूक आयुक्तांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली। आजच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकले। अमित शहांवरही त्यांनी जहरी टीका केली। योगायोगे मला कल्पना नाही, सामनामध्ये दोन बातम्या पाहिल्या। पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे। आणि आतमध्ये एक बातमी आहे, जिजामाता उद्यानात लवकरच ॲनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले, नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते, ते सोडून द्या। पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही। यांचा राग काय येतो? अरे खुले मैदानात या ना, आहे ना, तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या, आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या। ठरवा आता भाजपने काय करायचं ते। मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत? आम्ही मर्दाचे आहोत, आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत। तुम्ही नामर्दाची अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागतायत, नेते चोरावे लागतायत, मत चोरी करावी लागते आहे। ईव्हीएम मध्ये जी काय गडबड करतात तो संशय अजूनही आपला गेलेला नाही, त्या संशयाचं उत्तर मिळायचं आहे। आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाहीये। मग काय निवडणूक घेणार कशाची? बोगस मतदान करून निवडून जाणार। मतमोजणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार। आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगा उघडणार। मग माझं म्हणणं आहे की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे, कारण ही सुद्धा करप्ट प्रॅक्टिस आहे। बोगस मतदान, हे खोटे मतदार, फ्रॉड। निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे।